मित्रांनो नमस्कार. पहिले तर हा व्हिडिओ काही उपदेश करण्यासाठी नाही आहे. आय नो तुम्ही सगळेजण ज्या सिच्युएशनमधनं चाललेला आहात ती सिच्युएशन खूपच वर्स्ट आहे. आपण एवढे मेहनत करतोय, प्रयत्न करतोय तरी रिझल्ट येत नाहीये. मग जर रिझल्ट येत नाहीये तर त्यात उपदेश करण्यापेक्षा मला असं वाटतं की काही प्रश्न विचारणं हे योग्य आहेत आणि त्यांचे सोल्युशन देणं हे योग्य आहे. त्यामुळे हा व्हिडिओ फक्त त्याकरताच आहे. हा व्हिडिओ काल रिझल्ट आला लगेचच्या लगेच टाकणं अपेक्षित होतं, पण तसं मी केलेलं नाही. कारण बऱ्याच वेळेला भावना या प्रॅक्टिकल निर्णयावरती जिंकतात असं मला वाटतं. तर रिझल्ट आल्यानंतर बऱ्याच वेळेला आपल्या भावना या एकदम उंच स्तरावरती पोहोचलेल्या असतात. आपला एखादा मित्र पास झालेला असतो, मैत्रीण पास झालेली असते आणि त्याच वेळेला आपला रिझल्ट आलेला नसतो. मग त्यावेळेला त्या भावना ह्या ओव्हरकम करतात प्रॅक्टिकल निर्णयांवरती आणि बऱ्याच वेळेला आपण वर्स्ट गोष्टी विचार करायला लागतो. त्यामुळे थोडा वेळ घेतला आणि मग नंतर हा व्हिडिओ तयार करून तुमच्या समोर आणतोय. मोठा भाऊ म्हणून मी पहिले तर तुम्हाला एक सांगेल की ही आलेली सिच्युएशन हा प्रवासातला एक छोटासा टप्पा आहे जो सगळ्यांनाच आलेला आहे आणि तो सगळ्यांनाच येतो पण. माझा एक मित्र आहे सुनील, तो या वर्षीच्या UPSCच्या यादीमध्ये आहे. मला त्याची जर्नी माहिती आहे की 2012 पासून 2026 पर्यंत. तुम्हीच बघा किती वर्ष आहेत ते. ही जर्नी प्रत्येकाच्या आयुष्यात येते आणि या जर्नीचा हा टप्पा प्रत्येकाच्या नशिबात येतो. तो त्याला सहन करावाच लागतो. आता प्रिलिम्स निघत नाहीये या खेळामध्ये. सर्वात पहिल्यांदा मला गीतेचं हे एक छोटंसं वाक्य जे आहे ते इथे आठवतं, ज्याच्यात सारासार अर्थ असा आहे की स्वतःच्या प्रयत्नांनी स्वतःलाच तुम्ही उंचावलं पाहिजे. आपण आपल्या मनाला जर आपल्याला जिंकता आलं तर ते आपलं मन आपलं मित्र बनतं, नाहीतर मग ते आपल्या शत्रूसारखं पण काम करतं. ज्या भावनिक निर्णयांमध्ये तुम्ही कालपासून आहात त्यातनं आता बाहेर निघा आणि स्वतःला हे काही प्रॅक्टिकल क्वेश्चन्स आहेत ते विचारा, ज्याची आता तुम्ही स्वतःला विचारण्याची गरज आहे. 1. माझा अभ्यासक्रम पूर्ण झालेला होता का? 2. माझी PYQची प्रॅक्टिस झालेली होती का? 3. मी किती वेळ अभ्यासाला दिलेला आहे? 4. तो जो परीक्षेचा 1 तास होता ज्याच्या प्रिलिमसाठी मी आज रडतोय, त्या 1 तासासाठी मी किती प्रश्न सोडवलेले आणि त्या 1 तासामध्ये मी किती प्रश्न सोडवायला हवे होते आणि त्या एका दिवसासाठी त्या एका तासासाठी मी किती तयारी केलेली आहे. हा प्रश्न पहिल्यांदा स्वतःला विचारणं खूप जास्त गरजेचं आहे. या प्रश्नांची जर पॉझिटिव्ह उत्तरं येत असतील आणि तरी अपयश आलेलं असेल तर मग प्रॉब्लेम आहे की हे सगळं आहे, सगळ्यांची उत्तरं पॉझिटिव्ह आहे तरी मला इश्यू आलेला आहे, मग प्रॉब्लेम आहे. मग मोठा भाऊ म्हणून मी सांगतोय आधी ह्याच्याकडे लक्ष द्यायला हवं. नेक्स्ट, मी या व्हिडिओला 2 भागांमध्ये डिवाइड करतो की आपण कुठे कमी पडतोय. काही कॉमन मिस्टेक्स आहेत ज्या तुम्ही पण केलेल्या आहेत, इतरांनी पण केलेल्या आहेत, मी पण माझ्या प्रिपरेशनच्या डेजमध्ये केलेल्या आहेत. आणि मग काय करायला हवं. सर्वात पहिला आणि महत्वाचा इश्यू आहे तो म्हणजे आपण कुठे कमी पडतोय हे चेक करणं. एक, अभ्यास केलेला आहे पण रिव्हिजन केलेली नाहीये. बरेच क्वेश्चन्स त्याच्यात गडबड होतात. मग खास करून तणावळ्या यांच्यामध्ये जर तुम्ही रिव्हिजन केलेली नसेल तर ते 100% चुकणारच आहे. FRBMचं वर्ष रिव्हिजन केलेली नसणार तर ते चुकणारच आहे. बरं, FRBMचा कायदा कोणत्या वर्षीचा होता? रिव्हिजन केली नसेल तर ते चुकणारच आहे. तर सर्वात पहिल्यांदा रिव्हिजन आपली झालेली आहे का? सब्जेक्ट वाईज रिव्हिजन. मी आता इथे तुम्हाला इकॉनॉमिक्सचं एक उदाहरण दिलं. एक लक्षात घ्या, रिव्हिजनसाठी एक पर्टिक्युलर टाइम फ्रेम ठेवणं गरजेचं आहे. आपले 7 विषय आहेत आणि त्याला एका महिन्यात आपल्याला रिव्हिजन झाली पाहिजे. परीक्षेच्या आधी तरी किमान एक रिव्हिजन तरी आपली असली पाहिजे. 2. MCQ प्रॅक्टिस. माझा साधा प्रश्न आहे, 60 मिनिटात तुमचे 100 प्रश्न वाचून तरी झालेले होते का? जर नसतील झाले तर आता तिथे नोट करा की माझे प्रश्न पण वाचून झालेले नव्हते, याचा अर्थ माझा रीडिंग स्पीड कुठेतरी कमी पडतोय. नेक्स्ट, जो पेपर तुम्ही दिला तो पेपर काढा आणि तुम्ही त्याच्यात करंट अफेअर्सचे किती प्रश्न बरोबर सोडवले हे बघा. तर नसतील सोडवले तर मी करंट अफेअर्समध्ये कुठेतरी कमी पडतोय. मी सोर्स योग्य वापरलेला होता का, की सोर्समध्ये मी काय गडबड केलेली आहे. नेक्स्ट,
टाइम मॅनेजमेंट, जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की 60 मिनिटात माझे 100 प्रश्न झालेत का सोडवून, माझा पेपर पूर्ण झालेला होता का, टाइम मॅनेजमेंट. नेक्स्ट, आपण ॲनालिसिस केलेलं आहे का, आपण टेस्ट देतोय त्याचा ॲनालिसिस करतोय का, बरं हे केल्यानंतर आपण ज्या केलेल्या चुका आहेत त्या कुठं लिहून ठेवतोय का. नेक्स्ट, कन्सिस्टन्सी, जी मला वाटतं की खूप महत्त्वाची आहे. प्रिलिम्सचा गेम हा सगळा रिदमचा गेम आहे. तुमचं गाडं बरोबर तसंच चाललं पाहिजे. काल एक्स अभ्यास झाला होता, आज x+1, उद्या x+2, असा जर अभ्यास होत असेल तरच गाडं रुळावरती आहे. या आहेत कॉमन मिस्टेक्स. मग आता या सुधारवण्यासाठी काय केलं पाहिजे. एक, रिव्हिजनची स्ट्रॅटेजी फिक्स करून घ्या. काही ह्युमॅनिटेरियन बॅकग्राऊंडचे स्टुडंट असतात ज्यांना हिस्ट्री, पॉलिटी, जॉग्राफी छान जमतं, पण सायन्समध्ये आपण माती खातोय. मग माहिती आहे ना आपण सायन्समध्ये माती खातोय, मग त्याच्यात कशात माती खातोय आपण, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, कशात गडबड करतोय आपण, त्याला धरा आधी. त्याच्या रिव्हिजनला पर्टिक्युलर वेळ द्या. तुमच्या सिनियर्सशी कन्सल्ट करा की त्याच्यातले क्वेश्चन्स कशात नाही येतात आहेत, मी कुठे गडबड करतोय. आपण एक 1 शॉट सिरीज पण चालू केलेली आहे, ती कंप्लीट करून घ्या तेवढ्या वेळामध्ये, सो दॅट त्या घटकामधले प्रश्न माझे झालेले होते का, नव्हते झालेले, मग ते महत्त्वाचे सरांना वाटतात आहेत ना, मग ते माझे पण झाले पाहिजे. एक सब्जेक्ट 3 ते 4 रिव्हिजन अपेक्षित आहे तुमच्याकडनं. तुमच्या शॉर्ट नोट्स, चार्ट तुम्ही बनवणं अपेक्षित आहे. आय नो नेक्स्ट प्रिलिमसाठी वेळ कमी आहे, पण तुम्ही हे विसरू नका की तुम्ही आधी अभ्यास केलेला आहे. त्यामुळे आता तुम्हाला माहिती आहे की काय करायचं आणि काय सोडायचं आहे. ठीक आहे, तर हे आत्ता होऊ शकतंय, काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही ठरवलं तर. पुढचं, डेली MCQ प्रॅक्टिस. माझं मत आहे की तुम्ही रोज 100 MCQ सोडवले पाहिजे. 100+ झाले तर सर्वोत्तम. त्यात पण तुम्ही टॉपिक वाईज मिक्स क्वेश्चन सोडवले पाहिजे. सॉल्व्ह करा, चेक करा, अनालाइज करा आणि लिहून ठेवा. पॉकेट नोटबुक तुमच्या सर्वांच्या खिशात असलीच पाहिजे. मी ना मित्रांनो, मी स्वतः पण माझी एक पॉकेट नोटबुक इथे मेंटेन करतो आणि ती वेळोवेळी माझ्या सोबत पण असते. हे बघा, मी माझी नोटबुक मेंटेन करतो सो दॅट मला कळलं पाहिजे की मी कुठं गडबड करतोय. मी या टप्प्यावरती असताना जर माझी नोटबुक तयार करतोय तर तुमच्याकडनं सुद्धा अपेक्षा आहे की तुम्ही या टप्प्यावरती असताना स्वतःची एक नोटबुक बनवली पाहिजे, लिहून ठेवलं पाहिजे की त्याच्यात मी काय गडबड करतोय, कुठे चुकतोय. उदाहरण देतो मी तुम्हाला. जर सायन्सचे क्वेश्चन हातात घेतले तर गडबड होतीये. ठीक आहे ना, सायन्स नंतर घेऊ. काही बहाद्दर मॅथ्स हाती घेतात, एखादा हार्ड प्रॉब्लेम असतो तो सोडवत बसतात, पाहतात अर्धा तास झालेला आहे. झालं, पुढच्या अर्धा तासात काय डोकं आपटणार आहे आपण, संपलं तिथंच आपला खेळ. ठरवा आधी की मला काय करायचं, ती स्ट्रॅटेजी लिहून ठेवा की मी काय करणार आहे आणि मी काय करणार नाहीये. टेस्ट, त्याचं अनालिसिस खूप जास्त गरजेचं आहे. डेली 1 तास तुम्ही टेस्ट त्याच द्या. सकाळी 11 ते 12 आयोगाचा वेळ आहे ना, त्याच वेळेला 12 एक अनालिसिस करा आणि काय चुकलं हे त्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा. जेव्हा तुम्ही उद्या टेस्ट देणार आहे ना, तेव्हा ती नोटबुक उघडा आणि काल काय चुका केलेल्या होत्या ना त्या आधी वाचा, मग पुढची टेस्ट द्या. तर काल तुम्हाला 60 मार्क येत होते आणि आज जर तुम्हाला 61 येत असेल ना, खूप झालं आपल्याला, पुरे पोट भरलं आपलं. रोज एका मार्काने जरी तुम्ही भर घालत गेलात ना, हातात असलेल्या टाइम स्पॅन मध्ये तुम्ही मोठी प्रगती करू शकता आहात. नेक्स्ट मित्रांनो, या जर्नीमध्ये तुम्ही सोर्सेस लिमिटेड ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. बरेच विद्यार्थी काय करत असताना भारूड भरती करतात, ह्याचं हे पुस्तक, त्याचं ते पुस्तक, त्याचं ते पुस्तक. गरज नाहीये ना, एक सोर्स ठेवा. श्रद्धा आणि सबुरी खूप गरजेची आहे. श्रद्धा तुम्ही जे वाचतात त्याच्यावरती, सबुरी माझी रिव्हिजन होईल, मला बरोबर मार्क भेटतील. तुम्ही जर 10 सोर्सेस वाचायला गेलात तर उपयोगाचे नाही आहेत. 10 पुस्तकं वाचण्यापेक्षा एक पुस्तक 10 वेळा वाचा, तुम्हाला इथे फरक दिसेल. इथे हा जो खेळ जो सगळा रंगवायचा आहे ना, हा खेळ त्या 1 तासातच रंगवायचा आहे. त्यासाठी तुम्ही 10 पुस्तकं वाचलेले आहेत मॅटर नाही करणार आहे. एक पुस्तक 10 वेळा जर वाचलेलं असेल ना, खाट 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 आठवणार आहे. आणि आठवल्यानंतर आहे ना, वेळ कमी लागतो परीक्षेमध्ये. तुम्ही स्वतः पण चेक करा, जो तुमच्या आवडतीचा विषय आहे त्याचे जर 15 प्रश्न येत असतील तर ते तुमचे किती मिनिटात सोडवून होतात.
जर तुम्हाला उत्तर माहिती असतील ना, तुम्ही फक्त वरचं स्टेटमेंट बघतात, ऑप्शन बघतात, मारून पुढे निघतात. सो हा खेळ सगळा त्याच्यावरती. त्या खेळाला आधी माहिती करून घ्या. खेळ 60 मिनिटात 100 प्रश्न सोडवण्याचा आहे, हे लक्षात घ्या. नेक्स्ट मित्रांनो, स्मार्ट गेसिंगची तुम्ही टेक्निक तयार करायला पाहिजे. इलिमिनेशन, खूप सारे प्रश्न असे असणार आहेत तुमच्या समोर की ते मोठे मोठे आहेत. त्यात तुम्हाला इलिमिनेट करता आलं पाहिजे की हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, तर 2 ऑप्शन इथे गेले. मग आता तिसऱ्या आणि चौथ्या ऑप्शन मध्ये फक्त सी आणि डी दिसतोय, तर बी वाचत नका ना बसू, तुमचा वेळ कमी होईल. साधं आहे. पूर्ण प्रश्नपत्रिका वाचणं हे शेमड्यांचं काम आहे, येड्यांचं काम आहे, ज्यांना पास नाही व्हायचंय. आपल्याला नाही ते करायचंय, आपल्याला पास व्हायचंय. स्मार्ट टेक्निक वापरा आणि पुढे जा. तुमच्या कामामध्ये पण तुम्हाला उपयोगी पडणार आहे. उद्या जाऊन तुम्ही PSI STI ASO व्हाल तेव्हा तुम्हाला ह्याच टेक्निक्स हव्यात. एवढी मोठी बंच फाईल कोण वाचत बसणार आहे? गरजेचंच नाहीये ते. मला त्याच्यातनं काय हवंय मंत्री महोदयांना द्यायला मी ते तयार करेन, विषय मिटला माझा. तर त्यासाठी अशी स्मार्ट गेसिंगची प्रोसेस जी आहे ती तुम्हाला तयार करावी पाहिजे. काही एक्स्ट्रीम स्टेटमेंट असतात जे बरोबरच असतात. मी दूध पित नाही, मला ते आवडत नाही. वर्गीस कुरियन साहेबांचं वाक्य कुठं चेक करायला जात आहेत ते बरोबरच असणार आहे. अंधाऱ्या रात्री छत्री खाली इतके इतके लोक उभे होते, कुठं चेक करायला जातात ते स्टेटमेंट बरोबरच असणार आहेत. ते एक इकॉनॉमिक्सचा क्वेश्चन आहे की रांगती चलनवाढ ही फलदायी ठरू शकते. शकते तर काही ठरू शकतंय ते. कुठंच चेक करायला जातात ते बरोबरच असणार आहे. मारून पुढे निघा. एक्स्ट्रीम स्टेटमेंट ओळखा, ते बरोबर आहेत हे मान्य करा आणि पुढे जा. गडबड कशात होऊ शकते? डेटा सोर्स मध्ये गडबड करू शकतोय आयोग, त्याला पिक करा आणि पुढे जा. हे कधी कळेल? जेव्हा तुम्ही स्मार्ट अनालिसिस कराल, तुम्हाला कळेल हा आयोग इथे गडबड करतोय. मी तुम्हाला एक छोटा छोटा पॉईंट देऊन जातो. वर्गीस कुरियन साहेबांचा प्रश्न आणि MS स्वामीनाथन साहेबांचा प्रश्न काढा. दोघा प्रश्नांमध्ये हे ऑबिच्युरीचा क्वेश्चन आहे, हा वारलेल्या व्यक्तींविषयी आलेला क्वेश्चन आहे. त्याच्यात तुम्ही जाऊन चेक करा. प्रश्नामध्ये तुम्हाला असं दिसेल की पारितोषिकावरती गडबड केलेली आहे. जा आणि चेक करा तुम्ही. दोघं साईडला तुम्हाला ते दिसेल. तुम्हाला हे कधी कळेल? जेव्हा आयोग तुम्हाला कळायला लागेल. हे समजणं गरजेचं आहे. त्याच्याकरता स्मार्ट गेसिंग खूप जास्त गरजेचं आहे. आता शेवटच्या 60 दिवसांमध्ये तुमच्या हातामध्ये वेळ असताना तुम्ही करण्याचं काम आहे 70% टाइम हा तुमचा रिव्हिजनलाच गेला पाहिजे आणि 30% टाइम हा तुमचा MCQ आणि टेस्टसाठीच गेला पाहिजे, डेडिकेटेड. मी परत परत तुम्हाला सांगतोय, खरा खेळ हा 60 मिनिटात 100 प्रश्न बरोबर सोडवण्याचा आहे. तो ज्याला जमला तो जिंकला. लास्ट जे बोलून मी थांबणार आहे, प्रिलिम्सचा खरा खेळ कन्सिस्टन्सी, रिव्हिजन, MCQ प्रॅक्टिस आहे, जे तुम्हाला प्रिलिम्स क्लिअर करायला मदत करणार आहे. आणि प्रिलिम्स नंतर अजून महत्वाचा खेळ तो म्हणजे मेन्सचा आहे. आपले साधारण 12-15 विद्यार्थी आहेत, माझे स्वतःचे फिजिक्सवालाचे अजून आहेत, चिकार आहेत. तुम्हीच काल सगळ्यांनी फॉर्म भरून दिलेला आहे. साधारण 50 ते 60 विद्यार्थ्यांचे फॉर्म आलेले आहेत आपल्याकडे, अजून येतील. आणि ते मेन्सचा खेळ अजून मोठा आहे. आपला एक अंकुश नावाचा विद्यार्थी दुपारी गुगल मीटमध्ये आम्ही बोललो त्याच्याशी. तो काय म्हणाला माहिती का, सर मेन्सला तर अजून मोठे मोठे प्रश्न असतात, मग त्याच्यात कसं काय खेळ करायचं? तो डोंगर अजून मोठा आहे आपल्या पुढे, पण आधी जो छोटा डोंगर आहे तो तर चढा. परत एकदा कन्सिस्टन्सी, रिव्हिजन आणि MCQ प्रॅक्टिस हीच तुम्हाला प्रिलिम्स जिंकवण्याकरता मदत करणार आहे. त्यासाठी कामाला लागा. हे जे अपयश तुमच्या माथी आता आलेलं आहे ते सगळ्यांकडे येणार आहे. ते सगळ्यांचा हा जर्नीचा एक भाग आहे, पार्ट अँड पार्सल ऑफ आवर लाईफ. हे सगळ्यांबरोबर होणार आहे. त्यातनं बाहेर पडा आणि कामाला लागा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. ऑल द व्हेरी बेस्ट. अजून काय हवं असेल नक्की सांगा, कळवा. आम्ही नक्कीच तुमच्या मदतीला आहोत. खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.